माझी पूजा अपूर्ण आहे। पूजेसाठी रोज मी उपकरण स्वच्छ करतो, पण जोपर्यंत विकारांच्या मलिनतेपासून मन स्वच्छ होत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो, पण त्या पांढऱ्या रंगाप्रमाणे माझे मन धवल निर्मळ होत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो, पण मनातल्या आसक्तीवर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज मी देवाजवळ दिवा लावतो, पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो, पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज मी देवाजवळ कापूर जाळतो, पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज आरती करताना मी देवाचा गुणगुरव करतो, पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। रोज मी देवासमोर स्थिर बसून तासभर ध्यान करतो, पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो, पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो, पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वज्ञ सर्वसाक्षी सर्वांतरी, व्यापक परमात्मा आपण चराचरी, लोकानुग्रहार्थ बसुनी प्रज्ञापुरी, तारिता जीव असंख्यात, अगम्य अतर्क्य समर्थलीला, काय समजे मंदमतीला, शरणागत नम्र दीनाला, सांभाळावे परोपरी, सार्थ श्री गुरुलीलामृत। श्री स्वामी समर्थ। 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 श्री स्वामी समर्थ।